स्वच्छच्या आधी कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत नावाची एक संस्था होती, अजूनही आहे. ती कष्टकरी कचरा वेचणाऱ्यांची श्रमिक संघटना आहे, म्हणजे ट्रेड युनियन आहे. आणि ती 93 साली रजिस्टर झाली. 89 साली आम्ही कचरा वेचकांबरोबर काम सुरू केलं SNDT विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण विभागामार्फत. आणि तिथे जाणवलं की कचरा वेचकांना त्या काळात जर विचारलं तुम्ही काय काम करता, तर त्या म्हणायच्या की आम्ही काहीच काम करत नाही. मग जगता कसं, असंच पोतं घेऊन हुडकत जाते आणि जे कचरा मिळतं ते विकते. पण हे काम आहे, त्याच्यामुळे म्हणजे ते जे पोतं घेऊन हुडकता आणि कचरा काढता ते विकून तुमचं घर चालतं, तुमचं पोट भरतं, तुम्ही मुलांना जगवता, शाळेत पाठवता, म्हणून त्याला कामाचा दर्जा मिळाला पाहिजे अशी सुरुवात झाली होती की, आणि म्हणून ट्रेड युनियन म्हणून रजिस्टर केलं. ऍज अ मॉडेल सेंट्रलाइज सिस्टम्स मध्ये फार अवघड होतं ते करणं. म्हणून हे डिसेंट्रलाइज अकाउंटेबल, आपला न्यूजपेपरवाला, आपली धुणंभांडी करणारी, आपला दूधवाला जसा येतो आणि आपलं त्याच्याबरोबर जसा संबंध आहे, तसं कचरा वेचकांनी पण आपल्या दारापर्यंत येऊन आपले त्यांच्याबरोबर असे संबंध येऊ दे. आणि तसं जर झालं तर कचराचाही प्रश्न तुम्ही जसे म्हणाला सेग्रिगेशन लेवलचंही हाय होती, पण त्याचबरोबर एक नातं माणुसकीचं नातं त्या दोघांमध्ये होईल. कचरा वेचक दारापर्यंत पोहोचत असल्यामुळे सेग्रिगेशनचे लेवल्स नक्कीच जास्त आहेत.